लपंडाव मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे अपडेट जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये. तर आपण आता पाहणार आहोत की कबीर सखीला आता एक गोड शिक्षा देणार आहे. आता नेमकी कबीर सखीला काय शिक्षा देणार आणि सखी ती शिक्षा कशी पूर्ण करणार हे सगळं काही पाहणं आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये खूपच जास्त इंटरेस्टिंग ठरणार आहे. चला तर मग प्रेक्षकांनो सुरुवात करूया आपल्या आजच्या ह्या व्हिडिओला. तर आता आपण इथे पाहतोय की दुसऱ्या दिवशी सकाळी आता सखीला उठायला थोडासा उशीर होतो. त्यामुळे आता सखीला आवरायलाही लेट होतो आणि आता मग सखी निघताना तिला रिक्षा पहिली तर मिळत नसते. फायनली जाऊन कुठेतरी तिला एक रिक्षा मिळते. तर आता ती त्या रिक्षावाल्याला सांगत असते की दादा प्लीज प्लीज जरा घाई करा ना, प्लीज जरा लवकर चालवा, मला ऑलरेडी खूप उशीर होतो आहे आणि आणखीन आपल्याला पुढेसुद्धा जायचं आहे. त्याबरोबर तो रिक्षावाला म्हणत असतो अहो हो ताई, पण रिक्षा चालू होत नाही आहे ना म्हणून जरा वेळ लागतो आहे. त्याबरोबर कबीर तिला म्हणतो येता का माझ्यासोबत. त्यावर सखी म्हणते की नाही नाही मला तुझ्याबरोबर नाही यायचं काहीही झालं तरी. कबीर म्हणतो माझ्या ऑफिसला लेट आल्यावर मी शिक्षा देतो. आता सखी म्हणते मी नाही येणार तुझ्याबरोबर, तू जा. त्याच्यानंतर मग कबीर पुढे निघून जातो. आता सखीला यायला उशीर झालेलाच असतो. कबीर बाहेरच सखीची वाट बघतो आणि मग सखी आता आतमध्ये आल्यावर कबीर सखीला म्हणतो उशीर करायचा नाही असं सांगूनही ऑफिसला यायला जर उशीर झाला तर ऑफकोर्स पनिशमेंट ही मिळणारच आणि आता तुम्हालासुद्धा शिक्षा मिळणार. विचारा हवं तर इतर स्टाफलासुद्धा मी त्यांचीसुद्धा लेट आल्यावरती पनिशमेंट आहे ती त्यांना देतो. त्याबरोबर सखी आता घाबरलेली असते. ती कबीरला म्हणते की सर हे बघा प्लीज, माझा पहिला दिवस आहे ऑफिसचा, त्यामुळे मला यायला थोडासाच उशीर झालेला आहे, अगदी थोडासा. त्यामुळे प्लीजच मला ना शिक्षा वगैरे काहीही देऊ नका. उद्यापासून आय मेक शुअर की मी वेळेच्या आत ऑफिसला पोहोचलेली असेन. पण आत्ताच्या पुरतं मला जाऊ देत ना सर, प्लीज प्लीज मला जाऊ द्या. त्याबरोबर कबीर म्हणतो नियम हे सगळ्यांना सारखे असतात मिस सखी, त्यामुळे तुम्हालासुद्धा आता शिक्षा ही भोगावी लागणार आहे. सखी म्हणते सर प्लीज प्लीज शिक्षा वगैरे नका ना देऊ सर प्लीज. कबीर म्हणतो सॉरी, शिक्षा ही शिक्षा असते आणि ती तुम्हाला मिळणार आहे. त्याबरोबर मग सखी म्हणते ठीक आहे, काय आहे माझी शिक्षा. त्यावेळी मग कबीर आता सखीला सांगतो तर तुमची शिक्षा ही आहे की तुम्हाला. त्यावर सखी म्हणते मला काय. त्यावर कबीर सांगतो तुम्हाला एकटीने प्रवास करायचा नाही आहे. सखी म्हणते काय. त्यावर कबीर म्हणतो हो, हे बघा बेबी सरकार, आधीच मला त्या सरकारने असं सांगितलेलं आहे की ती तुम्हाला सुखाने जगू देणार नाही आहे, ती तुम्हाला खूप त्रास देणार आहे, ती तुम्हाला सोडणार नाही आहे. त्यामुळे आधीच ना मला तुमची खूप जास्त काळजी वाटते आणि त्यामध्ये तुम्ही असा एकटीने प्रवास करण्याचा हट्टही करताय. म्हणून मी तुम्हाला ही शिक्षा देतो आहे की तुम्ही एकटीने ट्रॅव्हल करायचं नाही, तर तुम्ही माझ्याबरोबरच ट्रॅव्हलिंग करायचं. मी तुम्हाला ऑफिसला आणणार आणि मीच तुम्हाला माझ्याबरोबर घरी घेऊन जाणार आणि ही आहे तुमची पहिली शिक्षा. त्यावर सखी म्हणते अरे पण. कबीर म्हणतो माझं ऐकावं लागेल, मी बॉस आहे. त्यानंतर मग आता सखी म्हणते झाली ना एकच शिक्षा आहे ना. कबीर म्हणतो नाही, आणखीन एक शिक्षा आहे तुमची आणि ती म्हणजे तुम्ही इतर एम्प्लॉईजबरोबर बसून बाहेर काम करायचं नाही, तर तुम्ही इथे बसून माझ्याबरोबर काम करायचं. हे बघा बेबी सरकार, तुम्हाला नोकरी हवी होती म्हणून मी तुम्हाला नोकरी दिली. ही गोष्ट जरी खरी असली तरीसुद्धा हे सुद्धा तितकंच सत्य आहे की मी माझ्या बायकोला सामान्य लोकांबरोबर ट्रीट नाही करू शकत. जर लोकांनी बघितलं तर लोक काय म्हणतील, कबीर किर्लोस्करची बायको ऑफिसमध्ये बसून हे असं काम करते. म्हणून तुम्ही माझ्याबरोबर राहायचं, सतत दिवसभर माझ्यासमोर असायचं. त्याबरोबर आता सखी म्हणत असते अरे कबीर, याला सगळ्याला काय अर्थ आहे. मी इथे ऑफिसमध्ये काम करायला येते की तुझ्यासमोर बसून राहायला येते. बसून राहणं मला जमणार नाही आहे. कबीर म्हणतो मी बसून राहा नाही म्हणत आहे, मी इथे बसून काम करा म्हणतो. सखी म्हणते अरे पण शेवटी तुझ्यासमोरच बसावं लागणार आहे ना मला, त्यापेक्षा मी बाहेर सगळ्यांच्या बरोबर बसेन आणि काम करेन, माझी काहीही हरकत नाही आहे. कबीर प्लीज, मला ही शिक्षा मंजूर नाही आहे प्लीज. कबीर म्हणतो मी बॉस आहे, तुम्हाला माझं ऐकावंच लागेल, त्यामुळे तुम्हाला इथे बसून माझ्याबरोबरच काम करावं लागेल. असो, मी आहे माझ्या केबिनमध्ये, तुमची वाट बघतोय, लवकर या. एवढं बोलून तो निघून जातो. आता मात्र सखीची चिडचिड होते. सखी म्हणत असते अरे यार, हा कबीर असा का आहे. मी म्हटलं होतं ना की मी तुझ्याबरोबर काम करायला तयार आहे, पण मी माझ्या जागेवरती बसून काम करेन म्हणून प्रत्येक वेळी हा याची मनमानी माझ्यावरती का करतो. हा सांगेल तसंच का मी वागायचं असतं. शिट, आतासुद्धा मला याचंच ऐकावं लागणार आहे आणि हा म्हणतोय म्हणून मला याच्याबरोबरच बसून कामही करावं लागणार आहे. त्यानंतर मग आता सखी येऊन केबिनमध्ये कबीरबरोबर काम करायला बसते. मग कबीर हा सखीकडे एकटक बघत असतो. कबीर मनातल्या मनात म्हणत असतो बेबी सरकार, खरंच तुम्ही खूप 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 गोड दिसताय, खूप सुंदर दिसताय.
तुमच्यावरून नजर हटतच नाही आहे. असं वाटतंय तुमच्याकडे एकटक बघत बसावं, हातातलं काहीही काम करूच नाही, सगळं काम तिथेच तसंच बंद करून ठेवावं. पण काय करू, काम तर करायला हवं. पण काळजी करू नका, मी आहे तुमच्याबरोबर, तुमच्यासाठी, तुमच्यासोबत. मी त्या सरकारला तुमच्या केसालाही धक्का लावून देणार नाही आहे. तर इकडे कबीर समोर बसून काम करताना सखीला मात्र ऑकवर्ड होत असतं. ती म्हणत असते, ओ यार, आता मला सारखं सारखं या कबीरचंच तोंड बघत बसावं लागणार आहे. पण माझ्याकडे याचं तोंड बघत बसण्यावाचून दुसरा काही पर्यायही नाही आहे. नाहीतर मला जॉब सोडावा लागेल आणि सध्या त्या सरकारला मला चांगली जन्माची अद्दल घडवायची आहे. त्यामुळे जॉब वगैरे सोडून बसणं हा माझ्याकडे काही पर्याय नाही आहे. ठीक आहे सखी, थोडे दिवस तुला दुसरीकडे काही काम मिळत नाही तोपर्यंत तरी तुला हे सगळं काही ॲडजस्ट करावंच लागणार आहे. थोडे दिवसांचा प्रश्न आहे, नंतर होशील कम्फर्टेबल, असं ते स्वतःच्या मनाला समजावत असते. तर दुसऱ्या बाजूला आता कबीरसुद्धा सखीकडे बघत बघत स्वतःच्या कामाला हळूहळू सुरुवात करतो. आता दोघंही जण आपापलं काम करत असतात. दोघांचंही काम व्यवस्थित सुरळीत सुरू असतं. कबीर मनात म्हणत असतो की सखीला जरी मी नोकरी दिलेली असली तरीसुद्धा ती मनस्विनी सखीला इतक्या शांतपणे माझ्या ऑफिसमध्ये काम करू देणार नाहीच आहे. त्यासाठी तिला त्रास द्यायला, तिला काम करता येऊ नये यासाठी नक्कीच सरकार काहीतरी कालाकंडी करणारच. मला प्रत्येक तिच्या मुवमेंटवरती लक्ष ठेवायला हवं. बारक्यातल्या बारीक गोष्टीवरती सुद्धा व्यवस्थित लक्ष द्यायला हवं. काहीही झालं तरी मनस्विनीला, मला सखीला त्रास देऊ द्यायचा नाही आहे. तर दुसऱ्या बाजूला इकडे आता जो गौतम काका असतो तो आता वेदूला सांगतो, वेदू हे बघ, आता मला तर कळलेलं आहे की तू कबीरची खबरी आहेस म्हणून, पण हे इतर कोणाला कळता कामा नये. अगदी परशुदादा आणि मीनाक्षी वहिनीलासुद्धा नाही, कारण त्यांना जरी कळलं तरी तुला या गोष्टीचा त्रास होईल. आणि मला तरी हे कसं कळलं, तू फोनवर माझ्यासमोर बोललीस म्हणून सांगतो, यापुढे फोनवर वगैरे बोलताना सावध राहत जा. त्यानंतर हे बोलत बोलत ते दोघं जेव्हा घरात येतात तेव्हा मनस्विनी ही तोपर्यंत घरी आलेली असते आणि ती बसून हॉलमध्ये चिडचिड करत असते की त्या सखीची एवढी हिंमत, काल परवापर्यंत माझ्यासमोर तिचं तोंडही उघडत नव्हतं आणि आता मोठी मला चॅलेंज करते की माझं सरकार पाडणार. आणि तो कबीर काय म्हणाला, माझं सिंहासन डगमगतं आहे का? लक्षात ठेवा, मी तुम्हाला दोघांना जिवंत गाडेन, पण माझं सिंहासन डगमगू देणार नाही. आजपर्यंत माझ्या रस्त्यात आलेल्या प्रत्येकाला मी वरचा रस्ता दाखवला. त्यापैकी एक धडधडीत उदाहरण म्हणजे माझी लाडकी तेजस्विनीताई. तिला तर मी सोडलं नाही आहे. मग तिची ही लेक आणि हा जावई हे काय चीज आहेत माझ्यासमोर. आता तिची ही चिडचिड चालू असते तोपर्यंत त्या ठिकाणी गौतम काका आणि वेदू दोघंजणं एकत्र येतात. गौतम आणि वेदूला एकत्र बघून मनस्विनीला आता रागही येतो आणि तिला प्रश्नही पडतो की हे दोघंजणं एकत्र काय करतायत. मनस्विनीला त्यांच्यावरती डाऊट येतो की यांची काही एकी तर नाही आहे ना. मनस्विनी त्यांना विचारते, थांबा, तुम्ही दोघंजणं एकत्र काय करताय आणि कुठून येत आहे? त्याबरोबर मग गौतम काका आणि वेदू घाबरतात. दोघं एकमेकांकडे बघतात आणि आता गौतम काका हा म्हणत असतो की ते मी संध्याकाळी मला वॉकला जायची सवय लागली आहे हल्ली आणि मी वॉकला गेलो होतो असं सांगते. तर आता वेदू म्हणत असते, बाप्पा काय सांगू तुम्हाला सरकार, मी तर भाजी घ्यायला गेली होती ना भाजी मंडईत. त्याबरोबर मग मनस्विनी म्हणते, भाजी मंडईत गेली होतीस, भाजी कुठे? त्यावर वेदू म्हणते, काय सांगू बापा तुम्हाला, भाजी घेऊन येत असताना ना अंधाराचा फायदा घेऊन काही पोरं माझ्या पाठी लागले ना, ते टप्पोरी पोरं, आणि मग ते माझ्या पाठी लागले. मी पुढं पळत होते, ते मागं पळत होते, मी पुढं पळत होते, ते मागं पळत होते, पुढं मागं पुढं मागं पुढं असं आमचं सुरू होतं ना बाप्पा. आणि मी तर पुरती घाबरून पण गेले होते. मला काय करू आणि काय नको काय बिसतत नव्हतं. पण त्यावेळी वेळेवरती मला गौतम सर दिसले आणि गौतम साहेबांना मी हाकही मारली, गौतम साहेब. मग गौतम सर आले आणि गौतम साहेबांनी माझा जीव वाचवला, मला ते गुंडांपासून वाचवलं. नाहीतर बाबा आज माझं काही खरं नव्हतं, आज तर मी बाई. त्याबरोबर लगेचच गौतम म्हणतो की नाही वेदू, अगं असं वेडवाकडं काहीतरी बोलू नकोस. खरं तर ना दुसऱ्या लोकांच्या आयुष्याबरोबर खेळ करणाऱ्या लोकांचं ना आयुष्य संपवून टाकायला हवं. त्यांना जगण्याचा काही हक्कच नसतो. एखाद्याला त्रास द्यायचा आणि मग आपण मात्र सुखाने जगायचं. नीच असतात अशा प्रवृत्तीचे लोक, नीच, नालायक, हरामी, हरामखोर असतात. पण अशा लोकांना ना घाबरायचं नसतं बरं का वेदू, त्यांचा निडरपणे सामना करायचा असतो. आता हे ऐकून मनस्विनी रागवते आणि म्हणते, कोणाबद्दल बोलतोयस तू? त्यावर मग तो म्हणतो, मी त्या गुंडांबद्दल बोलतोय सरकार. त्या गुंडांनी ह्या वेदूला बिचारीला त्रास दिला, तिला सांगतोय मी की कसं स्ट्रॉंगली ह्या अशा लोकांचा सामना करायचा वगैरे वगैरे.
त्याबरोबर मग मनस्विनी जरा रिलॅक्स होते, शांत होते. आणि मग त्यानंतर आता ती म्हणत असते की चला कामं आहेत ना, की असाच युजलेस टाईमपास करायचा आहे. ए वेदू, तू चल लवकर चल, मला भूक लागली आहे, लवकर मला सर्व कर, कळलं ना. वेदू आता तिकडनं हो लगेच करते असं म्हणत निघून जाते. तुझं तोंड बघण्यात मला रस नाही आहे आणि मला माझा वेळही वाया घालवायचा नाही आहे, एवढं बोलून गौतम काका निघून जातो. मनस्विनी इकडे विचार करते की ह्या गौतमने आणि वेदूने कारण जरी मला सांगितलेलं असलं की हे दोघं कुठे गेलेत, तरी मला मात्र या दोघांवरती संशय आहे. मला असं वाटतं की काहीतरी गडबड आहे, पाणी कुठेतरी मुरतं आहे. आणि जेव्हा संशय सरकारला असतो तेव्हा नक्कीच काही ना तरी घोळ गडबड झालेली असतेच. त्यामुळे मला असं शांत राहून चालणार नाही. काहीही झालं तरी ह्या वेदूवर आणि गौतमवर बारीक लक्ष ठेवलं पाहिजे, बारीक. आणि मग इतक्यात तिचा फोन वाजतो. मनस्विनी फोन घेते. फोनवरती बोलत असलेली व्यक्ती समोरून म्हणत असते की आम्हाला सखीबरोबर बोलायचं आहे. त्याबरोबर मनस्विनी सांगते, कोण बोलत आहे? हे घर मनस्विनी. त्याबरोबर समोरची व्यक्ती म्हणते काय? त्यावर मग लगेचच मनस्विनी म्हणते तेजस्विनी कामतचं आहे, इथे सखी वगैरे कोणी राहत नाही. आणि मग ती फोन कट करते आणि तिची आणखीन चिडचिड होते की मला माझं खरं नाव वापरताही येत नाही आहे, माझी खरी ओळख मला लपवावी लागते आणि त्या खोटारड्या विचित्र तेजस्विनीची ओळख मला लावावी लागते, त्या भित्री तेजस्विनी बनून मला जगावं लागते. तर दुसऱ्या बाजूला आता जानू म्हणत असते, बघतोयस ना किरण, कबीर सखीसाठी काय काय करत असतो ते, सखीला कसं स्पेशल फील करवतो, आणि तू करतो का माझ्यासाठी तसलं स्पेशल काही? त्याबरोबर किरण म्हणत असतो, ए बाई, तो जे काही करतो ना त्याच्या आयडियाज सगळ्या माझ्याच असतात, मीच त्याला जास्त करून काय करायचं आहे ते सांगितलेलं असतं, समजलं ना. त्याबरोबर मग आता तो लगेचच जानूला म्हणतो, सॉरी ना जानू, लव यू, माझं खूप प्रेम आहे गं तुझ्यावर. तशी जानू किरणला मिठी मारते आणि म्हणते लव यू टू किरण. आणि मग हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग प्रेक्षकांनो, आजच्या पुरतं इथेच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत या व्हिडिओचा छान पद्धतीने आनंद घेत राहा. तुम्हाला लपंडाव ही मालिका कशी वाटते हे आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. टाटा, बाय बाय, धन्यवाद, टेक केअर ऑल ऑफ यू.